Hello guys, welcome to my YouTube channel. Today आज आम्ही गोरेवाडा नॅशनल झूमध्ये आलो होतो. तर तुम्ही पाहू शकता इथलं ॲटमॉस्फिअर किती छान आहे. इथे छान बदक होते, ते थोडं रेकॉर्ड केलेलं आहे. आम्ही सफारी केली होती, लेपर्ड सफारी. तुम्ही पाहू शकता इथून आम्ही एका बसमध्ये बसलेलो आहे. आता आमची सफारी स्टार्ट होत आहे. त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी जास्त रश नव्हता. सो मला चांगल्या प्रकारे प्राणी बघता आले. तुम्ही पाहू शकता. आम्ही छान AC बसमध्ये ही सफारी केली. इथे एंट्री फी 300 पर पर्सन वीकडेजवर आहे आणि 400 रुपये विकेंड्सवर असतात किंवा हॉलिडेवर असतात. तर आम्ही वीकडेजमध्ये गेलो म्हणून आम्हाला 300 रुपये पर पर्सन अशीच फी पडली होती. आणि आम्हाला खूप सारे प्राणी पण बघायला मिळाले इथे. तर या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयामध्ये आम्हाला 4 सफारी झोन होते. त्यात आम्हाला विविध प्राणी बघायला मिळाले. त्यात वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण, असे सांबर, नीलगाय, काळवीट, रानडुक्कर असे खूप सारे प्राणी आम्हाला पाहायला मिळाले. आम्हाला खूप मजा आली. आम्ही शोधच करत होतो. बघत आहे कोणता प्राणी आम्हाला दिसतो का. तर तुम्ही पाहू शकता आम्ही शोधत आहे कोणता प्राणी दिसतो का. सो आम्हाला लवकरच प्राणी दिसला. पण इथे वारूळ आहे, आर्टिफिशियल वारूळ आहे वाटतं. तर इथे अबंडंट विलेज थीम तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता विलेज थीम. तर आता आम्हाला एक बिबट्या दिसला होता. तर इथे बघू शकता तुम्ही, ती गुफा आहे. तर या गुफेमध्ये आम्हाला एक बिबट्या दिसला. तुम्ही बघू शकता बिबट्या. तो सावलीत जाऊन बसलेला आहे. जास्त उष्णता असल्यामुळे तो गुफेत बसलेला आहे जाऊन. दुसरा बिबट्या मला 2 बिबटे दिसले. तर त्यातला हा दुसरा आहे. तो आमच्या वाटेत बसून होता जायच्या रोडवरच. समोर गेले की आम्हाला इथे एक गिधड बघायला मिळालं. ते झाडाखाली आहे. थोडं दूर होतं तर थोडं झूम करून दाखवत आहे. या झाडाखाली आम्हाला गिधड दिसला. तुम्ही पाहू शकता. तर आता आपण गोरेवाडा नॅशनल पार्कमध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये नेक्स्ट सेशनमध्ये जात आहोत. तर या सेक्शनमध्ये आपल्याला नीलगाय आणि मोर दिसू शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला एक नीलगाय दिसत आहे जे विश्रांती घेत आहे. तर या सेक्शनमध्ये आपल्याला विविध नीलगाय आणि मोर दिसू शकतात. तर आपण आता त्याचा शोध घेऊया. इथे आपल्याला कोणते प्राणी दिसतील त्याचा शोध घेऊया.
आम्ही शोध घेतच आहे. याच सेक्शनमध्ये आम्हाला नंतर समोर गेल्यावर अस्वल बियर दिसला होता. तर इथे आपण पाहू शकता तलाव दिसलेला आहे. मला समोर गेल्यावर अस्वल दिसला होता. ऊन जास्त असल्यामुळे येथील प्राणी सावलीत जाऊन बसलेले आहेत. प्राणी शोधण्याची मजा वेगळीच असते. आम्हाला खूप मजा आली होती. तर इथे आम्हाला आता बियर दिसलेला आहे एक. ब्लॅक बियर. तर इथे आपल्याला अस्वल दिसत आहे. झूम व्ह्यू तुम्ही बघू शकता. तो रेस्ट करत आहे तिथे सावलीमध्ये. तर आपण आता पुढील कोणता प्राणी दिसेल हे बघण्यासाठी समोर चाललो आहे. मला इथे विविध प्राणी या प्राणी संग्रहालयामध्ये बियर, अस्वल, वाघ हे सगळे प्राणी दिसले होते. हरिण. तुम्हाला विमान दिसत आहे. आकाशात विमानही आम्हाला दिसले होते. आता आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये जाऊ. तर इथे आपल्याला हरिण, नीलगाय, रोही, सारंग, कुरंग हे दिसतात. तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला या सेक्शनमध्ये शाकाहारी प्राणी दिसतात. जसे हरिण, नीलगाय तुम्ही बघू शकता. हे सर्व शाकाहारी प्राणी आहेत. अजून आपल्याला इथे दिसत आहे तलाव आहे. नेक्स्ट विमान पण आपल्याला दिसत आहे आकाशात जाताना. तुम्ही बघू शकता. तर इथे आपल्याला एक चित्र दिसत आहे. तुम्ही बघू शकता. हरिण. खूप जवळून दिसलेला आहे आपल्याला हा प्राणी. अजून आपल्याला एक हरिण दिसत आहे. तुम्ही बघू शकता. या प्राणी संग्रहालयात आपल्याला खूप सारे प्राणी दिसलेले आहेत. पुन्हा काही हरिण आहेत तिथे. हरिण, शांघाय, काळवीट आपल्याला इथे दिसत आहे.
काही विश्रांती घेत आहेत तिथे प्राणी. तर आता आपल्याला नेक्स्ट कोणता प्राणी दिसेल ची वाट पाहत आहे आपण. तर इथे नीलगाय बसलेली दिसत आहे. ते काही प्राणी आपल्याला दिसत आहेत. नीलगाय, हरिण, नीलगाय असे प्राणी आपल्याला दिसत आहे इथे. आणि एक रानडुक्कर पण आपल्याला दिसला आहे. हे नीलगाई आहेत. तर तिथे दूर आपल्याला एक पांढरा हरिण दिसत आहे. इथे पण 2 हरिण आहेत. बघा ते कसं असे छान छान दृश्य आम्हाला दिसले आहेत. ते आम्हाला पांढरे हरिण पण या प्राणी संग्रहालयात आम्हाला पांढरे हरिण पण दिसलेत. आम्हाला खूप मजा आली. तुम्ही पण या प्राणी संग्रहालयात एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला पण प्राणी बघितल्याचा आनंद होईल. तुम्ही बघू शकता इथे व्हाईट हरिण, व्हाईट डिअर किंवा पांढरे हरिण दिसत आहेत. तर याचा गवत खात आहेत. तुम्ही बघू शकता पांढरे हरिण. तर आता आम्ही नेक्स्ट इथे पण आम्हाला खूप सारे हरिण दिसले. बघू शकता तुम्ही. इथे काही मोर पण आहेत. तुम्ही पाहू शकता हरिण आणि मोर आहेत. इथे आपल्याला 2 मोर दिसतात. शांघाय मोर दिसत आहे. नीलगाई आहेत काही. तर आता आपण नेक्स्ट प्राणी बघायला समोर चाललो आहोत. तर इथे आपल्याला वाघाचा शोध आहे. ते तलाव आहे. तलावाजवळ वाघ असू शकते. तर आपण आता वाघाचा शोध घेत आहे. तर आपल्याला आता वाघ दिसतो का? आम्ही वाघाचा शोध घेत होतो. तर इथे आपल्याला तुम्ही बघू शकता दूर एक वाघ दिसत आहे. तुम्ही बघू शकता वाघाचं दृश्य किती छान आहे. छान वाघ समोर समोर जात आहे. मला वाघाला बघून खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता.
वाघ. गरमी आहे त्यामुळे तो पाण्यात चालला आहे. तर तो बसला आहे वाघ. तुम्ही बघू शकता, झूम करून वाघ दिसत आहे आपल्याला. इथे काही आम्हाला मोर पण दिसले होते, तुम्ही आधी बघितले असेल. बघू शकता तुम्ही, इथे मोर आहेत आणि इथेच वाघ पण आहे. बघा झूम व्ह्यू. तर आम्हाला वाघ बघून खूप छान वाटलं. तर या गोरेवाडा नॅशनल पार्कमध्ये आम्हाला विविध प्राणी बघायला मिळाले, तर आम्हाला खूप मजा आली. तर आता आम्ही बहुतेक करून सगळेच प्राणी बघणं झालेले आहे आमचे. आम्हाला हरिण, अस्वल, वाघ, नीलगाय, बिबट्या, काळवीट, सांबर असे विविध प्राणी आम्हाला बघायला मिळाले. तर आम्हाला इथे खूप मजा आली. तुम्ही पण एकदा गोरेवाडा नॅशनल झूला नक्की एकदा भेट द्या, मजा येईल. सबस्क्राईब टू माय चॅनल.